सगळ्यांना नमस्कार, मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि सुगंधी मेथी भात। मेथीची छान चव, मसाल्याचा स्वाद आणि भाताचा मस्त तडका। हा भात एकदा नक्की करून बघा। चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। मेथी भात तयार करण्यासाठी इथे मी 1 जुडीपर्यंत मेथी घेतली आहे। फक्त मेथीचे पाने हे काढून घ्यायचं आहे, देठ काढण्याची गरज नाही। आता हे मेथीचे पाने 2 ते 3दा पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत आणि नंतर बारीक असं चिरून घ्यायचं आहे। मेथीचे पाने हे अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे, जेणेकरून ते भातामध्ये चांगल्या प्रकारे मिसळले जातील। तर अशा प्रकारे बारीक चिरून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। यानंतर गॅसवरती एक कढई मांडायचा आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालणार आहोत। तेल हे छान असं गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा शेंगदाणे घालायचा आहे आणि कमी आचेवर शेंगदाणे हे परतून घेणार आहोत। शेंगदाणे हे छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे आणि छान इथे आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। असं तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून यामध्ये घालायचा आहे आणि कांद्याला हलकंसं परतून घेणार आहोत। कांदा इथे सोनेरी होईपर्यंत परतून घेण्याची गरज नाही, हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची उभ्या चिरून यामध्ये घालायचं आहे आणि हे देखील इथे परतून घेणार आहोत। यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। टोमॅटो हे शिजवून घेतानाच यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मसाले टोमॅटोसोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो हे छान असं शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये चिरलेली मेथी घालायचं आहे। सोबतच यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तुपामुळे भाताला मस्त सुगंध आणि चव येतो। आता हे सगळे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता यावरती झाकण लावून मेथी छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे आपल्याला गॅसची आंच कमी ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे हे सगळं चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर आता शिजवलेला भात घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि सगळं एकजीव करून हलक्या हाताने नीट हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाताचे दाणे तुटणार नाहीत आणि मसाला सगळीकडे व्यवस्थित असं पसरला जाईल। सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं आहे आणि हा भात साधारणतः 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून हे सगळं नीट असं मिक्स होऊन जाणार। तर अशा प्रकारे हे सगळं छान एकजीव झाल्यावर वरून थोडी कोथिंबीर घालायचं आहे आणि तयार आहे आपला गरमागरम सुगंधी आणि चविष्ट मेथी भात। तर हा मेथी भात तुम्ही दही, पापड किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता। एकदम टेस्टी, हेल्दी आणि लंच बॉक्ससाठी अगदी परफेक्ट असा हा मेथी भात। आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।